नमस्कार, मी विशाल परदेशी. या बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. सुरुवात करूयात आजच्या क्षणाच्या महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूजने. राज्यातील सत्ता संघर्ष आणि शिवसेना फुटी प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या 5 सदस्यीय घटनापीठापुढे आज सुनावणी होणार आहे आणि हे प्रकरण 7 सदस्यीय घटनापीठाकडे सुनावणीसाठी सोपवायचं की नाही या संदर्भात यावेळी निर्णय होण्याची शक्यता आहे. आणि या याचिकांवर नियमित सुनावणीची तारीख निश्चित झाल्यास सरकारची वैधता आणि आमदारांच्या अपात्रतेबाबत 2 ते 3 महिन्यात निर्णय होऊ शकतो. शिंदे फडणवीस सरकारच्या स्थापनेला 6 महिन्यांचा कालावधी झाला असून 5 सदस्यीय पीठाने या याचिकांवर सुनावणी घेतली तरच लवकर निर्णयाची अपेक्षा आहे. आता क्षणाची महत्त्वाची बातमी आपण बघतोय. राज्यातील सत्ता संघर्षाच्या मुद्द्याला घेऊन आज सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी होणार आहे. 5 सदस्यीय घटनापीठापुढे आज सुनावणी होईल आणि याचबद्दल अधिक तपशील आपण जाणून घेऊयात. आमचे नवी दिल्लीचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास या सगळ्या घडामोडींवरती लक्ष ठेवून आहेत. प्रशांत, आज तसं बघायला गेलं तर 5 सदस्यीय घटनापीठापुढे आज सुनावणी होईल, पण आज नेमकं काय कामकाज अपेक्षित आहे? नाही, ज्या पद्धतीने आज 5 सदस्यीय घटनापीठापुढे सुनावणी होणार आहे महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाच्या विषयात, पण यामध्ये ठाकरे पक्षाची म्हणजे खास करून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची वतीनं मागणी झालेली आहे की याची रेग्युलर सुनावणी घ्यावी आणि त्याचबरोबर त्यांनी अपेक्षा देखील व्यक्त केली आहे की जर रेग्युलर सुनावणी झाली तर लवकरात लवकर याचा निर्णय देण्यात येईल. पण दरम्यानच्या काळामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाच्या वतीनं म्हणजे बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाच्या वतीनं सर्वोच्च न्यायालयामध्ये एक प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आलं आहे. त्यात त्यांनी म्हटलंय की नवाब रेबिया निकालामुळे आमदारांना अपात्र ठरवण्याच्या सभापतींना अधिकार हिरावून घेतला जात नाही. तर याच विरोधामध्ये कपिल सिब्बल यांनी देखील यापूर्वी स्पष्ट केलं आहे की नवाब जो रेबियाचा निकाल होता, जो अरुणाचलच्या संदर्भातला निकाल होता, तो त्या निकालाची फेरविचार करण्याची काळाची गरज आहे आणि त्याचमुळे हे अत्यंत महत्वाचं की आजच्या या निकालाच्या माध्यमातून काय निर्णय होतोय. विशाल, धन्यवाद प्रशांत या सगळ्या माहितीबद्दल. यानंतर थेट जाऊयात आपण अमित शहा बोलतायत तिथे. मतलब एवरीबडी गेट टुगेदर टू डिफीट बीजेपी, ये एक सोची समझी अगर रणनीति है तो क्या ये आप समझते हैं इसके लिए एक इट्स अ बिग चैलेंज फॉर द बीजेपी? देखिए, आप पत्रकार हैं इसलिए इस तरह से सोच रही है स्मिता जी. मैं मेरी पार्टी का कार्यकर्ता हूं, मैं इसको अलग दृष्टिकोण से देखता हूं. मेरी पार्टी को इससे आत्मविश्वास बढ़ना चाहिए क्योंकि हम इतने ताकतवर हो गए हैं कि कोई अकेला लड़ना नहीं चाहता. अगर ताकतवर हुए हैं तो हमने एक आत्मविश्वास के साथ जनता के बीच में जाना चाहिए और हमने 5 साल में जो करा है वो बताना चाहिए. जो हमने बताया अब तक के चुनाव परिणाम के अंदर, मैंने 4 रैलियां करी हैं, 3 रोड शो करे हैं. मैं आपको बताता हूं कि आज का रोड शो का जो दृश्य मैंने देखा है, मैं कई बार त्रिपुरा आया, पार्टी अध्यक्ष के नाते भी आया हूं, कैंपेन में भी आया हूं, गृह मंत्री के नाते भी आया हूं और चुनाव के बगैर भी आया हूं, मगर ऐसा दृश्य मैंने मेरे जीवन में नहीं देखा. जी, वो मैंने देखा, भीड़ बहुत थी. लेकिन जो त्रिपुरा के जो लोग हैं वो अक्सर कहते हैं कि जो लोगों की जो सोच है वो सेंटर लेफ्ट है ज्यादातर. लेकिन पिछले इलेक्शन में आपने चलो पलटाई का जो नारा दिया था, उसके बाद क्या आपको लगता है कि विश्वास अभी भी लोगों का आपकी पार्टी पर है? देखिए, चलो पलटाई का नारा आप सरसरी तौर पर देख रहे हैं. हमने सरकार बदलने के लिए चलो पलटाई नहीं कहा था, मुख्यमंत्री बदलने के लिए चलो पलटाई नहीं कहा था, या पार्टी इन पावर बदलने के लिए चलो पलटाई नहीं किया. हमने चलो पलटाई का नारा त्रिपुरा की स्थिति बदलने के लिए दिया था और आज हमने स्थिति को बदला है. जैसे मैं आपको बताता हूं, आमतौर पर सरकारी कर्मचारियों के लिए वामपंथी दलों से बहुत सारी अपेक्षाएं होती हैं. यहां पर कई सालों से वामपंथी दल सरकार में था, 5वां पे कमीशन इनको तनख्वाह में दिया जाता था. हमने आने के बाद 7वें पे कमीशन को देने का काम किया और बजट भी अच्छे करे हैं, फिस्कल डेफिसिट बढ़ाए बगैर, तो रेवेन्यू जनरेट हुई. इसके साथ साथ हमने हिंसा को समाप्त करने का वादा किया था और हमने हिंसा को समाप्त किया है. हमने नशे के कारोबार को, जो बांग्लादेश से सीमाओं से आता है, उसको रोकने का वादा किया था. आज मैं आत्मविश्वास के साथ कह सकता हूं, हमने त्रिपुरा के अंदर नशे के कारोबार पर बड़ी कठोरता से नकेल कसी है और इसका जनता में एक अच्छा मैसेज है
और हम इस बार नारा लेकर आए हैं, त्रिपुरा शांत हो चुका है, त्रिपुरा में अब वायलेंस नहीं है, अब त्रिपुरा को समृद्ध बनाने का समय आया है। मोदी जी और माणिक शाह की ये डबल इंजन की सरकार ने वो वादे को पूरा करने के लिए भी अब तक बहुत कुछ किया है। पहले विप्लव देव जी ने किया, अब माणिक शाह जी कर रहे हैं, और मोदी जी का जो केंद्र से गरीब कल्याण का थ्रस्ट है वो गांव तक परकोलेट हुआ है। माणिक जी और विप्लव जी को आपने जो चेंज किया, उससे एक इमेज भी जाता है कि कंट्रोल सब दिल्ली से होता है। अब आप इसकी व्याख्या इस तरह से कर सकती है, परंतु ये पार्टी का सिस्टम है और कंट्रोल करने के लिए कोई बदलाव नहीं होता है। किसी भी कार्यकर्ता का ज्यादा उपयोग करने के लिए बदलाव होता है। तो कभी न कभी कोई राज्य से सेंटर में आता ही है। आज हमने विप्लव देव जी को राज्यसभा का मेंबर बनाया है, हरियाणा जैसे महत्वपूर्ण राज्य का प्रभारी बनाया है जो दिल्ली के मुहाने पर है, और इसके साथ साथ राष्ट्रीय मंत्री भी बनाया है। तो वो केंद्र की राजनीति में अपना अच्छे से योगदान दे रहे हैं। त्रिपुरा की राजनीति में भी माणिक शाह जी के साथ रहकर उनको सहायता कर रहे हैं जी। तो इसको कोई इस प्रकार के दृष्टिकोण से देखने की जरूरत नहीं है। अखिल भारतीय पार्टियों को जब राष्ट्रीय स्तर पर कार्यकर्ताओं की जरूरत होती है तो स्वाभाविक रूप से कार्यकर्ता को सेंटर पॉलिटिक्स में ले जाते हैं। मैं मानता हूं ये प्रमोशन है, इसको और कोई दृष्टि से नहीं देखना जी। प्रद्युत जी जो है वो तिपरा मोथा की तरफ से वो बहुत किंग मेकर जैसे उनका इमेज बन गया है कि अगर हंग असेंबली होते हैं तो वो किंग मेकर बनेंगे। मीडिया भी उनकी तरफ क्यूरियोसिटी हंग बननी ही नहीं है, फिर क्या है कोई इस विषय का चर्चा करे। हंग नहीं बननी है, पूर्ण बहुमत के साथ भारतीय जनता पार्टी की सरकार। काउंटिंग के दिन आप देख लीजिएगा 12 बजे के पहले क्योंकि यहाँ कॉन्स्टिट्यूएंसियां छोटी हैं, 12 बजे के पहले पूर्ण बहुमत से भारतीय जनता पार्टी की सरकार बन जाएगी। उत्तर पूर्वी राज्यों में 2 और राज्यों में चुनाव हो रहे हैं। आपके हिसाब से उन दोनों राज्यों में भी क्या ऐसे मुद्दे हैं जो आपको व्हाट यू थिंक इज इम्पोर्टेंट? देखिए, समग्र उत्तर पूर्व के अंदर नरेंद्र मोदी जी के प्रधानमंत्री बनने के बाद हमने उत्तर पूर्व को बदलने के लिए बहुत कुछ किया है। सबसे पहले उत्तर पूर्व के अंदर आज शांति है। कई सारे उग्रवादी संगठन थे, कई सारे उग्रवादी संगठनों के साथ हमने समझौता किया है। बोडोलैंड का समझौता हुआ, आरबी जनजातियों के साथ समझौता हो गया हमारा। यहां पर त्रिपुरा में ब्रू और रियांग अमानवीय तरीके से 40,000 परिवार 25 साल से ज्यादा समय से रहते थे, उनको सेटल कर बसाया गया। यहां पर भी NLFT के साथ समझौता किया गया। लगभग 8,000 से ज्यादा आर्म्ड कैडरों ने आत्मसमर्पण कर मेन स्ट्रीम में आना पसंद किया है। तो जो उत्तर पूर्व को पहले ब्लॉकेड, बम धमाके, इंसर्जेंसी के लिए जाना जाता था, आज इसकी जगह वहां रोड बन रहे हैं। सभी राज्यों में रेल पहुंचने को आई है, सभी राज्यों में एयरपोर्ट्स दिए गए हैं। जहां एक एयरपोर्ट था वहां त्रिपुरा जैसे राज्य में दूसरा भी हम बना रहे हैं। तो ढेर सारा विकास का काम नॉर्थ ईस्ट को इससे विकास से युक्त बनाने का काम प्रधानमंत्री जी ने कहा है। और 8 साल के कम समय के अंतराल में प्रधानमंत्री जी स्वयं 51 बार नॉर्थ ईस्ट आए, 51 टाइम। आजादी से अब तक किसी भी प्रधानमंत्री की ये फ्रीक्वेंसी नहीं रही है। और हर 15 दिन में एक केंद्रीय मंत्री को कंपल्सरी यहां आना है। आणि अमित शहा हे स्वतः त्रिपुरामध्ये प्रचारासाठी गेलेले, त्यांची रॅली झाली, त्यानंतर माध्यमांच्या प्रश्नांना ते उत्तर देत होते। पुढे पाहूयात आजच्या दिवसातली आणखीन एक महत्त्वाची बातमी। राज्यातील सत्ता संघर्ष आणि शिवसेना फुटी प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या 5 सदस्यीय घटनापीठापुढे आज सुनावणी पार पडते। हे प्रकरण 7 सदस्यीय घटनापीठाकडे सुनावणीसाठी सोपवायचं की नाही या संदर्भात यावेळी निर्णय होण्याची शक्यता आहे। आणि या याचिकांवर नियमित सुनावणीची तारीख निश्चित झाल्यास सरकारची वैधता आणि आमदारांच्या पात्रतेबाबत 2-3 महिन्यात निर्णय होऊ शकतो। शिंदे फडणवीस सरकारच्या स्थापनेला 6 महिन्यांचा कालावधी पूर्ण झाला असून 5 सदस्यीय पीठाने या याचिकांवर सुनावणी घेतली तरच लवकर निर्णयाची अपेक्षा आहे।
अपेक्षा आहे की सर्वोच्च न्यायालय आज 14 फेब्रुवारीची त्यांनी तारीख हे केली होती, आजपासून कंटिन्युअस सुनावणी होण्याची अशा प्रकारची शक्यता वाटते. आणि जी व्हावी याचं कारण बरंच प्रलंबित असणारा प्रश्न आणि विविध दोन्ही पक्षकारांनी आपापल्या बाजू मांडलेल्या आहेत. त्यावर सविस्तर असं जे काही विधानं करायची आहेत किंवा आर्ग्युमेंट्स करायची आहेत ती आता या संलग्न होणाऱ्या या दरम्यान सुनावणी दरम्यान होतील. आणि आम्हाला अपेक्षा आहे की चांगला न्याय माननीय सर्वोच्च न्यायालय देईल. आणि याचबद्दल अधिक आपण बोलणार आहोत. कायदेतज्ञ अनंत कळसे सर आत्ता क्षणाला आपल्याबरोबर आहेत. कळसे सर, आतापर्यंतचं एकूण जे कामकाज झालं यावर ना आजच्या एकूण कामकाजाचा आपण काय अंदाज लावता, आपलं काय विश्लेषण? नाही, यामध्ये आता सर्वोच्च न्यायालयाला निर्णय देणं अपेक्षित आहे, कारण दोन्ही बाजूचा आर्ग्युमेंट झालेला आहे आणि हा अत्यंत महत्वाचा खटला संसदेच्या इतिहासात, भारतीय संसदीय लोकशाहीच्या इतिहासात आहे. आणि याच्यामध्ये आपलं 10वी अनुसूची जी आहे, पक्षांतर बंदी विधेयक किंवा पक्षांतर बंदी कायदा आपण ज्याला म्हणतो, आणि याला संविधानाने जे स्थान दिलेलं आहे याचं संपूर्ण इंटरप्रिटेशनचाच प्रश्न सर्वोच्च न्यायालयापुढे आहे. आणि आता यामध्ये ओरिजिनल पॉलिटिकल पार्टी, त्याच्यानंतर मूळ राजकीय पक्ष, संसदीय पक्ष, त्याच्यामधली फूट, किती सदस्यांनी त्याच्यामध्ये ओरिजिनल पॉलिटिकल पार्टीमध्ये पडलेली फूट किंवा संसदीय पक्षामध्ये पडलेली फूट, त्यानंतर बरेचसे प्रश्न, 4-5 याचिका, म्हणजे राज्यपालांचा निर्णय, माननीय अध्यक्षांचा निर्णय, हे संपूर्ण निर्णयच याच्यामध्ये चॅलेंज केले गेलेले आहेत. आणि याची सुनावणी दोन्ही पक्षांनी मांडलेली आहे. मुळात मला वाटतं हा प्रश्न लार्जर खंडपीठापुढे जावा असंही काहीतरी मागणी झालेली आहे असं मला वाटतं. तर यावर आता आदरणीय मुख्य न्यायाधीश निश्चितच सर्व कन्सिडर करून निर्णय देतील असं दिसतंय या एकंदर प्रकरणामध्ये. जी मागणी करण्यात आली आहे की लार्जर खंडपीठापुढे हा विषय जो तो सुपूर्द करण्यात यावा, याबद्दल काही विचार केला जाऊ शकतो किंवा तशी काही फार गरज वाटते का याच्यात? नाही, आता 5 सदस्यीय खंडपीठापुढे मागणी केलेली आहे. तर लार्जर खंडपीठ जे आहे ते 7 सदस्याचं असू शकेल किंवा 9 सदस्याचं असू शकेल. आणि हा निर्णय संपूर्ण सर्वोच्च न्यायालयाच्या अखत्यारीतील आहे. पण कदाचित हा लार्जर खंडपीठाचा जर डिसिजन झाला, सर्वोच्च न्यायालयाने घेतला, तर हे उत्तम ठरू शकेल. 7 सदस्यीय किंवा 9 सदस्यीय बेंचचा निर्णय हा नेहमीच बाइंडिंग असतो आणि हा एक म्हणजे चांगल्या प्रकारचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाकडून अपेक्षित आहे. कदाचित तसा निर्णय झाला तर हे या संसदीय इंटरप्रिटेशनच्या दृष्टीने चांगलं होऊ शकेल असं मला वाटतं. धन्यवाद सर या सगळ्या विश्लेषणाबद्दल आणि माहितीबद्दल. बघूयात आज नेमकं न्यायालयामध्ये काय घडतंय. पण आपण पाहतोय की महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडणार आहे. सुनावणीपूर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र दाखल केलंय. नेबाम राबिया निर्णयाचा फेरविचार नको असा उल्लेख यात करण्यात आलाय. तर दुसरीकडे ठाकरे पक्षाकडून ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी नेबाम राबियाच्या निकालाचा फेरविचार करण्याची मागणी केली आहे. पुढे पाहूयात. सगळ्या मुंबईकरांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे, सजग करणारी बातमी आहे. मुंबई हे जगातलं दुसरं सर्वाधिक प्रदूषित शहर ठरलंय. प्रदूषणात मुंबईने दिल्लीलाही मागे टाकलं. स्विस हवा गुणवत्ता निर्देशांकात ही धक्कादायक आकडेवारी समोर आली. विशेष म्हणजे दिल्ली प्रदूषणाबाबत टॉप 10 शहरांमध्ये ही नाही. 29 जानेवारी ते 8 फेब्रुवारी दरम्यानची ही आकडेवारी आहे. नोव्हेंबर 2022 ते जानेवारी 2023 या काळात मुंबईच्या हवेचा गुणवत्ता निर्देशांक धोकादायक ते अतिधोकादायक श्रेणीत होता. गेल्या 4 वर्षातील सर्वात जास्त प्रदूषणाची नोंद या काळात झाली होती. पुढली बातमी मुंबईत नाही, नालासोपाऱ्यामध्ये आचोळे रोड इथे तरुणीची छेड काढणाऱ्या एका रोड रोमियोला तरुणीने आणि तरुणीच्या आईने भर रस्त्यात कायमची अद्दल घडवली आहे. याचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाला. तुळींज पोलीस ठाण्यात या प्रकरणाची कोणती नोंद झालेली नाही. अशा प्रकारची टवाळकी करणाऱ्या तरुणांनी या परिसरात उच्छाद मांडला अशी तक्रार या परिसरातील नागरिकांनी केली. याबद्दल आपण बोलणार आहोत. आमचे प्रतिनिधी विजय देसाई आपल्याबरोबर आहेत. विजय, या तरुणीची छेड काढण्याचा हा सगळा प्रकार होता, इथे टवाळकी कायम होत असते, काय माहिती याबद्दल?
विशाल, काल संध्याकाळची ही घटना आहे. या ठिकाणी एक रोड रोमिओ जो आहे तो एक मुलगी रस्त्याने जात असताना त्या ठिकाणी तो तिला छेडू लागला. तिने मुलीने आपल्या आईला सांगितल्यानंतर आई पण त्या ठिकाणी आली आणि याला चांगलाच चोप दिलेला आहे. कारण या ठिकाणचे जे रोड रोमिओचा त्रास वाढू लागलेला आहे, याकडे पोलिसांनी लक्ष द्यावं अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे. धन्यवाद विजय या सगळ्या तपशिलाबद्दल. आणि या रोड रोमिओला अखेर या मायलेकींनी जोरदार अद्दल घडवली आहे. पुढे बघूयात, पालघर मुंबई अहमदाबाद महामार्गावर डहाणूतील चारोटी इथे भीषण अपघात झालेला आहे. भरधाव कंटेनरने ट्रिपल सीट बसलेल्या बाईक स्वारांना चिरडलं. अपघातात 3 बाईक स्वारांचा जागीच मृत्यू झाला. चारोटी एशियन पेट्रोल पंप जवळील घटना आहे ही आणि तिन्ही बाईक स्वार तलासरी इथले असल्याची प्राथमिक माहिती आहे. बाईकसह बाईक स्वारांना 100 मीटरपेक्षा अधिक त्या वाहनाने फरफटत नेलेलं आहे आणि त्याची दृश्य आपण बघतोय की काय नेमकी या दुचाकी वाहनाची स्थिती झाली. बघा, हा अपघात किती जोरदार होता हे यावरनं लक्षात येतं. बोलूयात आमचे प्रतिनिधी राहुल पाटील आत्ता क्षणाला आपल्या बरोबर आहेत. राहुल, हा अपघात नेमका कसा घडला? नक्कीच आपण बघायला गेलं तर मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर अनेक ब्लॅक स्पॉट जे आहेत ते मागील अनेक वर्षांपासून आहेत. त्यानंतर उद्योगपती सायरस मेस्त्री यांच्या अपघातानंतर अनेक ब्लॅक स्पॉट बुजवण्याचं काम जे आहे ते जिल्हा प्रशासनाच्या आदेशानंतर जे ठेकेदार आहेत या कंपन्यांकडून हाती घेण्यात आलं होतं. मात्र मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील डहाणूतील जो चारोटी येथील एशियन पेट्रोल पंपाजवळचा ब्लॅक स्पॉट आहे तो अजूनही बुजवण्यात आलेला नाही आणि त्याच्यामुळेच आज 8:30 वाजताच्या सुमारास भीषण असा अपघात घडला. गुजरातकडून मुंबईकडे येणाऱ्या कंटेनरने 3 बाईक स्वारांना चिरडलं. या तीनही बाईक स्वारांचा जो आहे तो जागीच मृत्यू झालेला आहे. हे तिन्ही बाईक स्वार जे आहेत ते तलासरीतील सूत्रकार येथील असल्याची प्राथमिक माहिती जी समोर आलेली आहे. सध्या पोलीस घटनास्थळी दाखल झालेले आहेत. मात्र हा जो स्पॉट आहे तो बुजवण्याची मागणी जी आहे ती आता स्थानिकांकडूनही जोर धरू लागली आहे. धन्यवाद राहुल या सगळ्या तपशिलाबद्दल. यानंतरची पुढली बातमी अशी की कणकवली तालुक्यातील सावडाव इथे 5वी-6वी शिकणाऱ्या 6 विद्यार्थ्यांचा अपहरणाचा प्रयत्न फसलाय. कारमधून आलेल्या दोघांना चाकूचा धाक दाखवून अपहरणाचा प्रयत्न करण्यात आला. मात्र मुलांनी कारमधून पळ काढल्यानं ते बचावलेत. या प्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या बातमीनंतर या बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.